आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आता वाजलेत 2:30. तर आपण फ्रेश वगैरे आणि निघून दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर आमचं असं डिसाईड झालं आहे की निखिल आणि कुणाल इथे थांबलेत बिकॉज स्टेअर्सनी चढून वरती जायचे आम्हाला, आणि आम्हालासुद्धा स्टेअरनी चढून जायचे. तर आम्ही कार घेऊन वरती आपलं मंदिराच्या इथे पार्क वगैरे करणार आहोत, आणि तिथून रिटर्न परत ऑटो किंवा कशाने तरी रिटर्न येऊ खाली. अँड आफ्टर दॅट आम्ही स्टेअर्सनी वरती जाऊ. गाडी वरती न्यायचं असं कारण आहे कारण की आपल्या निखिलने गाडी न्यू घेतलेली आहे आणि तिलासुद्धा दर्शन द्यायचे आहे, तिची पूजा करायची आहे वरती. सो दॅट्स वाय आम्ही गाडी घेऊन आता वरती चाललो आहे. सो लेट्स गो. तर आता आपण चेकपोस्टवरती आलेलो आहोत. एवढी गर्दी तर नाही आहे बिकॉज लोक सगळे रील्स वगैरे टाकत होते, भरपूर क्राऊड वगैरे, बट काही नाही आहे, तुम्ही येऊ शकता. अँड ॲट द टॉप हा मंदिर. लाईनला तर लागलो आहे, बघू आता कधी नंबर येत आहे. गाडीची चेकिंग करायला सुरुवात केली आपल्या. दर्शन जा रहे हैं ना. टिकट मिलता नहीं. टिकट नहीं लिया. टिकट क्या टिकट मिलते कितने टिकट क्या मिलते हैं. फ्री वाला पूरे सामान. हाँ. तर चेकपोस्टवरून बॅग वगैरे लोड करून आता आपण निघालेलो आहोत. आता पुढे घाट सेक्शन चालूच होईल. चला. तर घाट चालू झालेला आहे आणि क्राऊड तर बिलकुल नाही आहे. जसं रील्स वगैरेमध्ये बोलत होते भरपूर आहे. आणि आम्ही जे दर्शन करून आलेत त्यांना विचारलं, मिनिमम समथिंग 5 to 6 hours लागत आहेत दर्शनाला. काहीकांचं 9-10 hours दर्शन होऊन झालं आहे. तर जाऊन आपण सुद्धा बघूयात गर्दी आहे की नाही वरती. इथे तर खाली काही गर्दी दिसत नाही आहे. परत वरती जाऊन रिटर्नसुद्धा यायचे तिथे गाडी पार्क करून. सो लेट्स गो. तर फायनली आपला घाट सेक्शन पण कंप्लीट झालेला आहे. आता इथे एंट्रन्सला पोचलो आहे. तर आता गाडी पार्किंगसाठी जागाच बघतो आहे लवकरात लवकर. सो तर फ्रेंड्स तिथं गाडी पार्क वगैरे केलेली आहे आपली आणि आता निघालो आहे. आता इथे बघूयात काय भेटतं आपल्याला. बस टॅक्सी वगैरेने जाऊयात कारण की निखिल आणि कुणाल तर खाली थांबलेत. सो त्यांच्यासोबत स्टेअर्सनी परत इकडे पुन्हा यायचं आहे आणि मग नंतर लाईनला लागू दर्शनासाठी. तर जाऊयात पुढे, बघूयात काय भेटतं आहे. तर आता आपल्याला बस भेटले. हां बघूयात बस इथं बसनेच खाली जाऊयात. भरपूर वेळ झाला जसं गाड्यांसाठी तर थांबलेलो, बट ते सीट्स फुल होईपर्यंत खूप वेळ लागतो आहे. सो बसनेच जाऊयात. हे आहे तिरुपती सिटी. फुल रिस्की रायडर. बसमधून उतरलो होता हे सगळे इथंच थांबले होते. आता पुन्हा वर जाऊयात स्टेअर्सनी. बघू आता किती वेळ लागतोय. बसनी आता 45 मिनिट्सचं लागलं बिकॉज घाटामध्ये थोडी ट्रॅफिक पण होती. परत स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आता जावं लागेल. तर ही एंट्री आहे.
तिथून पायऱ्या चालू होतात वरती जाण्यासाठी आणि आपल्याला तिकडं टॉपला जायचं आहे तिथून पायऱ्यांनी. चला चला, हाऊस द जोश, हाऊस द जोश. चल चल पटपट. या निखिलने सायकल गाड्याचे बारा ढोबऱ्या आणायलाच ठेवलाय. ढोबऱ्या आम्ही जर डायरेक्ट गेलो असतो ना डबल दर्शन झालं असतं कुणाला आमचा. तुम्ही येईपर्यंत वरती काहीच गर्दी नव्हती. बसवाल्याने मग कंटाळा आणला. 1 तास झालो तर जाताना 20 मिनिटात गेलो, येताना अर्धा 1 तास लागला. पुन्हा डोपऱ्यांनी जाणार आहे ना वरती, मन्नत मागितल्यास ना. लेग मारणार तो. लेग फुल प्रॅक्टिस करायचा चढण्यासाठी. चला गोविंदा. नारळ फोडून सगळे पुढे जातात. बनवून पहा. गोविंदा गोविंदा गोविंदा. चला ह्या एंट्रीतून जायचं आपल्याला. गोविंदा गोविंदा. चला चला. एंट्रन्सच भारी एकदम एकदम पॉझिटिव्ह वाइब्स येतात. तर हा प्रवेशद्वार आहे. सगळे वेटिंग करतात बिकॉज क्लोज ठेवलं इथं. सगळे वेटिंग वर आहेत. नयन गेला आपला चौकशी करायला. खूप मोठा आहे रे. सोडतात ते. अच्छा. येत नाही, जनावर आहेत ना जास्त. लाईन नाही, पहिली स्टेअर पहिला आपला पाऊल डायरेक्ट. हो. आणि पटापट वरती उभी ना करते चाल. गोविंदा. ఓం నమో వెంకటేశాయ గోవిందా. ఎలా ఉన్నారు మీరు? అంతా ఒకటిగా పోవాలి, గుంపుగా ఒకటే ఫ్యామిలీ లాగా పోవాలి. పైకి వరకు చిరుత ప్రాబ్లం ఉండాలి మధ్యలో, దానివల్ల మీరు జాగ్రత్తగా పోవాలి. ఎవరికైనా హెల్త్ ప్రాబ్లం ఇష్యూ ఉంటే ఇడే డ్రాప్ అయిపోండి. ఆస్మా కానీ హార్ట్ అటాక్ కానీ ఏదైనా ప్రాబ్లాలు ఉంటే ఇడే ఆగిపోండి. మీరు తినే వస్తువులు ఏదైనా ఉంటే తినేసి డస్ట్బిన్లో వేయండి. జంతువులకి కానీ దానికి కానీ పెట్టద్దండి. అలాగే బెగ్గర్స్ ఉంటారు దారి మధ్యలో, అయ్యా మాకేం లేదని చెప్పి మిమ్మల్ని అడుగుతూ ఉంటారు. వాళ్ళకి కానీ ఎవరికి కానీ రూపాయి కానీ ఇవ్వద్దండి. तू हे करत होता वाटतं तिथं. वाटतं गोविंदा 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 गोविंदा. गोविंदा సార్ చూస్తా ఉన్నాను మధ్యలో మీరు కూడా गोविंदा. हे तुझ्या त्या पॅन्ट आणि आमच्या लुंगीत फरक आहे. इथंच पडू तिघ पण. गोविंदा गोविंदा. पुढे जाऊन थांबायला लागणार आहे. 3-3.5 हजार स्टेअर्स चढायचे आहेत. दम छाटीत जायला कधी चल चल, नाही तर मध्ये झोपशील डायरेक्ट. झोपल्या मगाशी झोप आलेली. हो, 200 पायऱ्या कम्प्लिटेड. मोर 3150 स्टेअर्स टू गो.
500 पायऱ्या पूर्ण झाल्या. इतक्यातच दमला काय नाही बोलतो ना सारखा तिथं बसतोस. कुठं तिथं काय बात करशील? चल अजून 3050 पायऱ्या बाकी आहेत. चल ना. कुणाला दमला का? आहे जीव आहे. यांच्यातला कोण बोलत होता रोज स्विमिंगला जातो, रोज डोंगर चढतो? बघा तो निखिल बोलतो रोज स्विमिंगला जातो, स्टॅमिना भरपूर आहे, दमणार नाही. नयन बोलतो डोंगर चढतो. मग बसले का तिथं? आम्ही अजून चालतोय ना. मग चला नका बहाणे देऊ. चला हा कोणता फिजिक्स घेऊन आलाय काय माहिती, क्रॉसच चढताय. हे तर काय परत बसले. 1000 स्टेप पण नाही झाले अजून पूर्ण. हजार पायऱ्या चढलो आणि दोघं तर तिकडेच दमलेत. आता वाजलेत 5:55. हे बघू किती वेळात येते ना का आता. दमले ना? काय नाही पावर. घे सोडा. पॉझिटिव्ह एनर्जी कशातून पण घेता येते. बघू तसं सॉंग्स मधून घेत आहे. यस. कुणाल हाऊस द जोश कुठे गेला? आहेस ना? घे फॉर आवर इन्स्टंट एनर्जी. चेअर्स. तर 1600 पायऱ्या झालेल्या आहेत. अजून 1600 पायऱ्या बाकी आहेत. मोर स्टेअर्स टू गो. तर गाईज आम्ही फक्त पायऱ्यात चढत आलो 1900 तरी एवढं जमलो. ते तर पूर्ण असं कापूर ठेवत आणि आग लावत येतो. भक्ती एकदम श्रेष्ठ आहे. आणि हे भक्त बघा पूर्ण जमले. हा इकडं तर पार लुंगी आणि याची पण पार पुंगे वाजले. फायनली 2000 स्टेअर्स कम्प्लिटेड. अजून 1250 स्टेअर्स बाकी आहेत. कुणाल हाऊस द जोश. गोविंदा. मिडल असं बनवलंय. गोविंदा. दोन 2000 स्टेप झाल्यानंतर इथं छोटंसं मार्केट टाईपच आहे. तर तुम्हाला काही खायचं असेल वगैरे तर. आणि इथे फ्रीमध्ये पाणीसुद्धा आहे. चला. भावाची पार पुंगी वाजले पण दाखवत नाही. एवढा वेळा आम्ही बसलेलो. लुंगीची पार पुंगी झाली तुझी तरी पण ताव काय गेला नाही. चल अजून जाम बाकी आहेत. 1250 पायऱ्या बाकी आहेत. रेंगलत नाही पूर्ण खालीच रेंगलला आहेस तू. चल चाल. गोविंदा पूरा पसीने से भर गया है अपना आदमी. इथपर्यंत आलोय आणि इथं असं लगोरी टाईप लावलेत सगळीकडे. आय थिंक जे भक्त येतात तेच करत असेल. सगळीकडेच लावलेत वरपर्यंत पूर्ण. इकडे पण भरलंय. बघा इथून हा असा घाट सेक्शन आहे. वरून चाललाय
आणि हा खाली असा. गोविंदा 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 गोविंदा. चला एनर्जी ड्रिंक्स. डाएट कोक नाही भेटला कसं. बूस्ट द्यायला लागेल आता बॉडीला. थोडेसे स्टेअर्स राहिलेत. एक कोक गोड आहे ना. गोडच आहे डाएट कोक नाही. काय आता वन हे तू सुद्धा का वन पेप्सी वन वन लिमका. लिमका नाही कोक. तुला ए तो नाही पिला. आपला सेम आईस्क्रीम सोडा. आईस्क्रीम सोडा सारखी टेस्ट आहे सेम. फालतू नाही बरोबर आहे. चला. हॅलो गाईज, मी नयन पाटील आणि आम्ही आता चालत चाललो आहे वरती तिरुपतीला. तर विषय असा आहे की 3,500 पायऱ्या आहेत. तर आम्ही पहिले आस्ती चढत आलो. आम्हाला मजा वाटली, पण आता तीच मजा सजा झालेली आहे आमच्यासाठी. एवढे पाय दुखलेत. एक त्या चढाची सवय राहिलेली नाही आहे पहिल्यासारखी. पहिले गड वगैरे चढायचो, आता सवय राहिलेली नाही आहे. आता दमलोय. काय होतं, माझी इच्छा होती की स्टेप्स चढून देवाकडे जायचं म्हणून मी आलतो. तर मी एकटा येणार होतो, तर हे तिघं पण होती. तर बोललो माझे जरा चांगल्या कामामध्ये या तिघांना पण घेऊया. तर आता तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता, अगोदर जाम चालला. आता गाडीच्या इंजिनची चेकलाईट दाखवते. अक्षरशः डोबरे आला यो पर्या. हो बरं, डोबरे आलाय गाडीची. आता तो दाखव. छाती काढते बघा, छाती काढते बघा बघा. छाती काढून चालते बघा. थांब ब्लॉग मध्ये आला तसं छाती काढून चालतंय. थांबा. आताच त्यांनी अर्धा लिटरचा कुलंट टाकलाय. त्याची मला म्हणून कुलंट नावाचं त्याचं इंजिन, तो टॉपअप मारला थोडासा. आता कुठेतरी तो चालतंय. नाही तर जाम. आणि आम्ही कसं होतं, आम्ही ॲव्हरेज काढत गाडी चालवत होतो. आम्हाला माहिती होतं चालत पुढे जाऊन फ्यूल लागणार आहे. आता आमचा फ्यूल आहे जास्त. आता आम्ही दनादन चालतो. 120-140च्या स्पीडने चालतोय. आता मस्त पॉवर आहे. आता खूप फास्ट चालतोय. जाम गाडी पळवली म्हणून ह्यांचा आता फ्यूल कमी राहिला म्हणून तरी पण बघू शकता. तरी पण आम्ही गाडीचा बोनेट वगैरे काढून चालतोय. तरी पण आम्ही काय 2 तासात रनिंग कव्हर केली. 2 तासात आम्ही चढलो. आम्ही पोचलो आता. चला बाय. हकीकत क्या है वो सबको पता चल जाएगी. चल खाली रिजल्ट लगने. तर थोडे स्टेअर्स राहिलेत आणि हा असा म्हणजे मंदिर आहे. गोविंदा. तिरुपती लॉक आलो. आहे. गोदरेजची पेटी दिसली मला तिरुपतीत आलो. गोविंदा गोविंदा. हा वा. बारीक पेटी, मोठी बारीक पेटी दिसली काय. गोदरेजची ती पण नको रे. तर गाईज आपण स्टेअर्स तिकडे कंप्लीट केलं आय थिंक सो. बिकॉज निम्मा आपण तर घाट आता इथं असंच चालतोय. इकडून साईडने गाड्या चालल्यात. हा आता घाट सेक्शनच आहे. विचार कसं वाटतं. नयन दमला पूर्ण. नयन काय अनुभव आला. रिलॅक्स आता काय नाही, एक नंबर वाटतं. अगोदर स्टार्टिंगला थोडा दमसाठी झाली. पण आता पॉवर आहे नाही. आता धावत पण जाईल तरी काय नाही वाटतं. चल गोविंदा गोविंदा. घाट सेक्शन तिथे एंड झाला आणि आता इथून परत स्टेअर चालू झाल्यात. अजून 2.4 किलोमीटर बाकी आहे. कुणाला आता डोकरी येते. मनात श्रद्धा असेल तर सगळं काही होऊ शकतं. गोविंदा 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 गोविंदा. 2 किलोमीटर इज रिमेनिंग. गोविंदा. अँड फायनली
ऑल स्टेअर्स आर कम्प्लिटेड. मॅटर झाला राडा आला, भांडण आली इथं. ब्लॉग मध्ये आला पाहिजे ही भांडण टायटल आलं पाहिजे. नाही शांत कर. त्याला बोल ना. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. जसं की तुम्ही मंदिर पाहू शकता. आमचं दर्शनाला कमीत कमी 8 ते 9 तास गेले, कारण की रात्रीचे 12 ते 3 मंदिर बंद असतो. आणि यावेळेस तर अप्रतिम दर्शन झालं आमचं, कारण की आमच्या पुढे काही VIP होते ना, त्यांच्यामुळे ते थांबले. सो आम्हाला पण तिथे थांबायला भेटलं आणि कमीत कमी आम्हाला 1 मिनटं मूर्तीसमोर थांबायला भेटलं आणि मूर्ती बघायला भेटली. खूप छान दर्शन झालं. तर चला निघूयात. तर फायनली योग लागलाच आणि भावाने सुद्धा मुंडन केलेलं आहे. तू नाही केला. काय अनुभव आला? पॉझिटिव्ह वाईब्स आले काय? 100%. कसं दर्शन झालं? मस्त ना. हो. सगळं टेन्शन गेला. एवढा होता तेवढं. केस पण गेली, टेन्शन पण गेला. चल. तर आता आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आता आपण घाट परत उतरतोय खाली. घनदाट जंगल तुम्ही बघत असाल. आणि काल आपण इकडूनच आलो होतो. इकडून खालून त्या पायऱ्या स्टेअर्स जातात आणि पूर्ण जंगलातून होतं ते रोड. काल उतरताना पण याच बसने गेलो होतो. फुल रिस्की टाइम्स. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण निघालो आहे कोल्हापूरला. आता कोल्हापूरनं इथून समथिंग 60-70 किलोमीटरच बाकी राहिलं आहे, कारण की तिरुपतीवरून जो आपण दमलो आहे तिथपासून काही टेक नाही घेतलं, काही व्हिडिओज नाही घेतल्या. जस्ट रेस्ट करत आलो आहे गाडीमध्ये आणि आता डायरेक्ट जाऊ आपण कोल्हापूरचं दर्शन घेऊ. तर तिकडंच बघूयात. आता फ्रेश वगैरे तर झालो आहे आम्ही. आता इथे CNGसाठी थांबलेलो. सो पुढे जाऊन नाश्तासुद्धा करू वगैरे. लेट्स गो. तर कोल्हापूरमध्ये आपण आलेलो आहोत. गर्दी तर आहे फारशी. कोणाला ओटीसुद्धा घेतले मारायला. चल इकडून एंट्री पण आहे. लाईनला तर लागलोय आपण. तर मंदिराच्या आतमध्ये इथं प्रवेश केलाय. कमीत कमी 1 तास झाला आम्हाला रांगेत आहोत. आता लवकरच दर्शनही होऊन जाईल, तसं तुम्ही बघू शकता. तर जस्ट आमचं दर्शन झालं आणि फार अप्रतिम दर्शन झालं. आणि कुणालने ओटी घेतलेली ती सुद्धा भरून झालेली आहे. तर कसं होतं तुमचं दर्शन? कारण की मी तर तुमच्या पुढेच होतो. आमचं दर्शन खूप छान झालं. 1 तासात आम्हाला काय दर्शन भेटलं. आम्ही ओटी वगैरे भरली आणि दर्शन वगैरे घेतलं आणि आता बघूया काय करायचं आहे. तर थोडी शॉपिंग वगैरे करतो. आणि तुझं दर्शन कसं झालं नयन? चांगलं झालं. खूप चांगलं झालं. गोविंदा गोविंदा. गोविंदा. तर चला निघूयात. माझा मौसम तोडलेला आहे नाही. घरी चाललेलो मस्त. बोलला मला रील्स बघायची आहे. रील्स बघितली तर म्हणतो मलाही चाय घालायची. तर मलाही चाय तर बघा फेमस आहे जाम. इथं गर्दी दाखव रे, नाही तर बोलतील लोक काय पण बदलतो. आणि हा बघा हा कसा आवडणारा आहे. याला भेटला नाही कधी गाडीवर. आज आला वाकला इथून फाटेल. तर काही जसं की नयनने तुम्हाला सांगितलं तर आम्ही रील्स बघत आलो आणि हा सुप्रसिद्ध प्रसाद दादा यांचा चहा वगैरे आम्ही ट्राय केला आणि फार अप्रतिम चाय होता त्यांचं. आणि अशा प्रकारे आम्ही आता आपापल्या घरी जात आहोत आणि आपली जर्नी इथेच थांबवत आहोत. ब्लॉग एंड करायचा सुद्धा इथे टाईम आलेला आहे. आम्ही आमच्याप्रमाणे आणि
आमची इच्छा होती की चालत जावं, खूप स्ट्रगल होतं आणि तेवढे स्टेअर्स चढलो तिरुपतीचे. त्याचं कोल्हापूरचं पण छान प्रकारे दर्शन झालं. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.